नमस्कार. मधुरम चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्हाला आपले विषय आवडत असतील, तुम्ही सबस्क्राईब, लाईक करत असालच, बघत असाल. अशा आशा आहेच, कारण विश्वासावरच सगळ्या गोष्टी चालतात. आणि रोज आपण भेटलो नाही तरी कधीतरी एखादा विषय डोक्यात घोंगावला की आपण पटकन मी बोलून मोकळी होते आणि तो तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करते. तसंच आज एक वेगळा विषय डोक्यात आला. सहजच कानावर सुमन करून त्या कल्याणपूरकरांचं गाणं कानावर पडलं, पिवळी पिवळी हळद लागली. आणि एकदमच एक वेगळा विषय डोळ्यासमोर येऊन गेला. स्त्री, महिला आपण म्हणूया, कितीचं आयुष्य काय आहे, कसं इथपर्यंत ती पार करते. म्हणजे मी चालत आले दूर दूर, किती दूर स्वतःपासून हे अंतर कसे पार केले. झुल्या आठवणींचा झुला तोच, वाट पाही मन व्हावी जादू पुन्हा एक वर. असं डोक्यात प्रत्येक स्त्रीच्या मनात येत असतं की काही अपूर्णतःच एक जीवनाचा अविभाज्य भाग होऊन जातो. कारण सगळ्यांनाच सगळ्या गोष्टी मिळतात असं नाही, सगळ्यांचं आयुष्य परिपूर्ण असतं असं नाही. मग त्याच्यामध्ये स्त्री ही अनेक नात्यामधून जिला जावं लागतं. तर तिच्याविषयी थोडंसं बोलावं की तिचा प्रवास काय, की मला जगायचं म्हणत ती छोटीशी जेव्हा या जगामध्ये प्रवेश करते आणि आपले सारं जग कवेत घेते, दुडू दुडू रांगत घराचा ताबा घेते आणि आपलं अस्तित्व सगळ्यांना दाखवण्याचा प्रयत्न करते. छोटीशी तिने टाकलेलं पहिलं पाऊल, तिने म्हटलेला पहिला शब्द, सगळ्याचंच मोल खूप मोठं असतं नाही त्यावेळेस. खरं तर तीच तिची ओळख असते. मग तीच ओळख हळूहळू बदलत जाते आणि वेगळ्या रूपामध्ये ती उलगडत जाते. अशी ती आईबाबांची सोनुकली म्हणत, आजी आजोबांची लाडोकली म्हणत आपल्या घरावर अधिराज्य गाजवते. आणि प्रत्येक फुलाचा सुगंध जसा वेगळा, तसंच प्रत्येक नातं तिच्यासाठी घरात असलेलं वेगळं असतं. खरं तर ही तिची परीक्षा असते. प्रत्येक नातं जपताना कोणी दुखावलं जाणार नाही ना, हे अगदी कोवळ्या वयापासून ती शिकते. जगाच्या या राहाडगाडीतून जाताना प्रत्येक वळणावर घेतलेला श्वास, टाकलेलं तिचं पहिलं पाऊल तेवढंच पुढं उपयोगी तिला ठरतं. पण एवढीच अपेक्षा तिच्याकडून ठेवली तर ती चुकीची ठरेल. अर्थात कालानुसार संदर्भ आता बदलतीलच, पण तरी आपली वीण, आपले संस्कार, आपली प्रथा, आपली उपज, आपला जन्म जिथून सुरुवात झाला तिचा विचार केला, तिचा प्रवासाचा जर विचार केला तर स्त्री किती पुढे आलेली असली तरी तिला नकळत प्रत्येक नात्यांचं ते मोल द्यावं लागतं, ते कर्तव्य पार पाडावं लागतं. म्हणून थोडासा वेगळ्या अंगाने विचार करू. पण एवढीच अपेक्षा आपण तिच्याकडून ठेवली तर ती चुकीची ठरेल. कारण प्रत्येक नात्यातलं सुगंध अनुभवताना तिला प्रत्येक फुलाची मात्र साथ हवी असते. कारण एकाच्याने टाळी वाजत नाही. तरच हा धागा होऊन सुगंधरूपी नात्याचा छान गजरा तयार होईल आणि तो सुगंध संपूर्ण कुटुंबाला भारावून टाकेल. अशी ती जिथे जाईल तिथे चैतन्य पसरवणारी, घराच्या बंद चौकटी पार करून जेव्हा ती चिमुकली तारुण्यात पदार्पण करते तेव्हा तिची अवस्था किशोरावस्था. दिवस तुझे फुलायचे, झोपाळ्या वाचून झुलायचे अशीच असते ना. अजून नवीन नात्यांचा सुगंध तिला खुणावत असतो. पण ती नवीन नाती जपताना तिला जुन्या नात्यांचाही तेवढाच आधार हवा असतो. तिची अपेक्षा असते की त्या नात्यानेही मला या नवीन नात्यामध्ये खुलण्यासाठी मदत करावी. लहानपणी मनात घट्ट रोवून बसलेल्या संकल्पना, आवडी, स्वप्न पूर्ण करण्याचा हाच तारुण्याचा कालावधी खरं तर. आणि हीच बैठक त्याच्या संपूर्ण आयुष्याला उपयोगी पडत असते. स्वतःला सिद्ध करत स्वप्नांच्या गावात फेरफटका मारत रुंजी घालणारं तिचं मन प्रत्येक क्षणाचा आनंदामध्ये मुराद लुटत असते. आणि या वळणावर तिची जबाबदारी अजूनच वाढते. कारण ती छोटीशी आईबाबांची सोनुकली आता समंजस झालेली असते ना. प्रत्येक नात्यात तिची बदलत जाणारी भूमिका तिला खुणावत असते. बघा ना, किती अवघड आहे ना. वयाच्या 24-25 वर्षापर्यंत घालवलेला कालावधी, आता अर्थात वयाचे संदर्भ बदलतील, घालवलेला कालावधी जिथं मनाची आपली बैठक तयार होते, असा कालावधी निसटून जाताना पाहिला की मनात कावूर मचतं.
आजी आजोबांची ती लाडोकली आता एक जबाबदारी पडल्यास सज्ज होते आणि पुन्हा एकदा नवीन नात्याची भर तिच्या आयुष्यात पडते. आणि ही नाती जपताना अनेक वेगवेगळ्या नात्यांना कधी मनाप्रमाणे तर कधी मनाविरुद्ध तिला सामोरं जावं लागतं. पण हे करताना तिची तक्रार नसते बरं का. बाल्यापासून तारुण्यापर्यंत अनेक नाती तिने निभावलेली असतात. फरक एवढाच असतो की यात पत्नी, सून, नणंद, भावजय म्हणून तिला जपायचं असतं. तिथं ती एकटीच पुरुषी नसते, तर तिला दोन्ही हातांची गरज लागते. कारण तिची एकटी जबाबदारी नाही सगळ्यांना सांभाळून घेण्याची, समजून घेण्याची. त्यांनी तिला समजून घ्यायला हवं. त्या प्रत्येकीने सुद्धा तेवढंच समजून तिला घेतलं तरच ना त्यांचा अखंड गजरा चिरंतन सुगंध देईल. आणि या सर्व विचाराने त्या आईचं मन रडतं. कारण तिला वाटतं की खरंच मिळेल का तिला साथ माझ्या आईची चिमुकलीला? देईल का तिला कोणी आधार? घेईल तिला कोणी समजून? का करेल कोणी तिच्या मतांचा, करेल का कोणी तिच्या मतांचा आदर, की करेल कोणी अनादर? अशी असंख्य प्रश्नचिन्ह मनात ठेवून भरलेल्या त्या कळीला तोडून आपल्यापासून वेगळं करावं लागतं. तेव्हा त्या रोपट्याच्या भावना काय असतील? एखाद्या गुलाबाचं फूल जेव्हा आपण त्या रोपट्यापासून वेगळं करतो तेव्हा त्याच्याबरोबर टाकलेलं काय भावना असतील त्याच भावना आईच्या मनात दाटून येतात. कारण आता ती छोटीशी चिमुकली तारुण्यातनं आता वेगळ्या नात्याला खुणावत असते आणि तिच्या बोबड्या बोलातून बोललेले ते शब्द आईला तेव्हा आठवतात. त्याच शब्द फुलांची उंजळ करून तिच्या सुरातून बाहेर पडलेलं ते गाणं आठवतं. स्वतःच्या रक्तमांसाचा गोळा दुसऱ्याच्या अंगणात लावताना तो खुरटणार तर नाही ना, ही भीती. तर आपल्या अंगणातला सुगंध अजून कोणाच्या तरी अंगणात सुगंध देणार हे सुख त्या रोपट्याला असतंच. दोन्ही भावना आहेत, म्हणजे असं मिश्र भावना आईच्या मनात दाटून येतात. कारण ती सुद्धा एक स्त्री आहे, कारण ती याच अनुभवातून गेलेली असते. बालपणापासून तारुण्यापर्यंत दिलेला आधार, पदरात घेतलेल्या चुका, नवीन उमेदीनं जगण्यास शिकवलेली स्वप्न तिथं पूर्ण होतील का अशा साशंक अंतःकरणानं तिला निरोप देण्याची वेळ येते. आणि डोळ्यातून गंगा जमुना व्हायला लागतात. आता मी बोलताना सुद्धा नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं, कंठ दाटून येतो आणि क्षणाक्षणाला हातातून निसटत जाण्याची वेळ येते. हातातून तिचा हात निसटत जाण्याची वेळ येते आणि जन्मापासून वाढलेली ती पोर एका क्षणात दुसऱ्याची होते. तिचं कन्यादान करावंच लागतं. तेव्हा त्या आईची किमान अपेक्षा असते तिला कुणीतरी समजून घ्या. पुन्हा नव्यानं आपलं अस्तित्व सिद्ध करण्यास ती सज्ज होते. पुन्हा तेच नवीन ओळख, नवीन नाती, पुन्हा समजावून घेणं सगळ्यात असूनही आपली परकेपणाची भावना घालवण्यास पुन्हा तिनेच प्रयत्न करावा लागतो. का असं होतं? ही तर खरं सगळ्यांची जबाबदारी असते. तिला एक संधी पुरेशी असते, मग ती घराचं नंदनवन कधी करते हे कळतही नाही. पण नात्यात अनेक पर्याय असले तर इतरांच्यात तिची घुसमट होते. या एकाच नात्याला जर अनेक पर्याय असतील तर तिची घुसमट होते आणि तिचं वेगळेपणाची कोणी दखलही घेत नाही असाही अनुभव येऊ शकतो. मग अशा वेळेस आईची घुसमट काय होते की माझी लेक, अशा अनेक गोष्टी मनात त्याच्या येऊन गेल्या असतील, येत असतील. या नवीन सहजीवनाच्या प्रवासात तिला तेवढ्याच विश्वासाची आणि प्रेमाची अपेक्षा असते. मिळेल ना मला ही साथ, घेईन ना मला समजून कोणी, अशा मनाच्या अवस्थेत ती सर्वांना जिंकण्याचा प्रयत्न करते. आणि एकाबरोबर 2 घरांची नावं उंचावत असते नकळत. स्त्री केवढं सामर्थ्य तिच्यात, फक्त ते समजावून घेण्यासाठी तेवढी तुमची पात्रता हवी एखाद्याला. या पण गोष्टी कारण एका स्त्रीनंच दुसऱ्या स्त्रीला समजून घेणं हे अपरिहार्य आहे असं सुद्धा म्हणता येईल. त्याच्यासाठी ती आपली जुनी नाती सोडून नवीन नात्यात प्रवेश करते. त्या जोडीदाराची भूमिकासुद्धा तेवढीच महत्त्वाची ठरते.
अखेरपर्यंत तिथं मतभेदांना जागा नसावी, केवळ प्रेम आणि मैत्रीच असावी अशीच तिची अपेक्षा असते. आता इथेही कालानुसार संदर्भ नात्यांचे बदलतील, विवाहाचे संदर्भ बदलतात. या सगळ्या गोष्टी गृहीतच आहेत, पण शेवटी आपलं मूळ आपण विसरत नाही. कारण या प्रत्येकाच्या वेगळ्या असलेल्या भावना आहेत, ते तुमच्या माझ्या सेम असतीलच असं नाही. पण एक स्त्री म्हणून या सगळ्या गोष्टींना तिला जावंच लागतं. या उद्देशाने बोलण्याचा प्रयत्न करते. मागे म्हणून बघू नकोस, तुला पुढं जायचं आहे असे जड अंतःकरणानं आई सांगत असते. तेव्हा तीही यातून गेलेली असतेच की. आणि हीच ताकद फक्त स्त्रीमध्ये असते, जसं मी बोलले. म्हणून ती सबला आहे, ती अर्धांगिनी, ती लक्ष्मी, ती अन्नपूर्णा आहे, ती दुर्गा आहे. अशा विविध रूपामध्ये ती भरत जाते. माहेरपेक्षा सासरच्यांचा विचार कर ही आई सांगते, तेव्हा सासरच्यांनीही तिला समजून घ्यायला हवे. अशी अपेक्षा असतेच. मग खऱ्या अर्थानं समजतं की उंबरठा ओलांडला की ती परकी होते, तर नाही, ती अजून एका घराचा उंबरठा जोडू पाहते. उंबरठा ओलांडला की ती परकी होते असं नाही, तर ती अजून एका घराचा उंबरठा त्या उंबरठ्याशी जोडू पाहते. आणि अधिकच अधिक होण्यासाठी या मुलीचं कन्यादान करावं लागतं. पण अधिकच अधिक म्हणताना त्या उंबरठ्याच्या पलीकडल्या लोकांनीही या उंबरठ्याचा आदर करणं तेवढंच गरजेचं आहे. या पण गोष्टी ओघाने येतातच. दिल्या घरी तू सुखी राहा म्हणताना फुलाला आपल्यापासून वेगळे होताना पाहणं काय असतं, ही रोपट्याची वेदना कळते. त्यासाठी त्यातून जावंच लागतं आणि मुलीचं कन्यादान करावंच लागतं. कन्यादान जरी महापुण्य असलं तरी कन्यादानामुळे मुलीचं श्रेष्ठत्व सिद्ध होतं आणि पुन्हा पुन्हा नवीन जन्म घेत ती पुन्हा अजून नवीन नात्यामध्ये गुंफत जाते. काळानुसार नात्यांची वीण बदलत जाते, मात्र मूळ नाती तशीच असतात. फक्त विचारधीनता असते, ती आधुनिकतेकडेच जात असणारी असावी अशीच अपेक्षा असते. त्यामुळे स्त्री ही एका नात्यातून दुसऱ्या नात्यात प्रवेश करते आणि पुन्हा नवनवीन नाती निर्माण करत तेच ती जगत राहते. म्हणूनच फिरून नवी जन्मेन मी असं म्हणत प्रत्येक नात्याला ती न्याय देत आपलं आणि इतरांचं जगणं नकळत समृद्ध करत जाते की काय असं वाटलं. आणि अशी ही स्त्री स्वप्नसखी, एका झुल्यावर झुललेली, आणि मी त्यातलीच एक म्हणून स्फुरले काही मनी, उमललेले काहीतरी हृदय, कसे मांडू मी शब्द माझे, असं म्हणत म्हणत नकळत व्यक्त झाले. फिरून नवी जन्मेने मी म्हणत आज इथेच थांबते. पुन्हा वेगळ्या विषयात भेटूच. धन्यवाद.